ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होतो तो मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे। दुपारी 12च्या मुहूर्तावर शपथविधी होणार आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होणार आहे। दुपारी 12च्या मुहूर्तावर शपथविधी होईल। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असं बोललं जात होतं, राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात चर्चा रंगली होती, अखेर उद्याचा मुहूर्त सापडलाय। जान्हवी, अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती हाती लागली आहे। सातत्याने सांगण्यात येत होतं की 14 तारखेला जे आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि सर्व आमदार ज्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार यांचा शपथविधी सोहळा जो आहे 14 तारखेला होणार आणि त्याच अनुषंगाने जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून एक मोठी बातमी जी आहे ती हाती लागलेली आहे की उद्या दुपारी 12 वाजताच्या मुहूर्तावर आहे शपथविधी सोहळा राजभवन मुंबई या ठिकाणी जो आहे तो होणार आहे, अशी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। 30 ते 35 आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी शपथ घेऊ शकतात असं देखील सांगण्यात येत आहे आणि याबद्दलची तयारी जी आहे राजभवनात सुरू देखील झालेली आहे असं तिथल्या विश्वसनीय सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळते। त्यामुळे महायुती सरकारचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी जी 5 तारखेला झाली त्यानंतर आता 14 तारखेला म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता जो आहे शपथविधी सोहळा राजभवन मुंबई इथे संपन्न होणार आहे। जान्हवी, अगदीच शुभम, मात्र आपण पाहिलंय मंत्री कोणत्या पक्षाचे किती मंत्री असतील याचं बायफर्फिकेशन जे आहे ते झालेलं आहे। 20-13-10 असा फॉर्म्युला ठरलेला आहे, ते मंत्री शपथ घेतील। मात्र गृहमंत्रीपद ज्याच्यासाठी शिवसेना अजूनही अडलेली आहे त्यांना ते पद हवं आहे, ते शिवसेनेला मिळू शकतं का की ते भाजपाकडे अर्थात त्यांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्याकडे जाईल? नाही, अर्थातच भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व जे आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहे, पण मात्र ज्यानुसार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि तिथे देखील गृह खातं जे आहे भारतीय जनता पक्षाकडे आहे, त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व ज्या ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे तिकडचे गृह खातं त्याच्या गृहमंत्रीपदी जे आहे भाजपाचेच आमदार आहेत, भाजपाचेच मंत्री आहेत। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये देखील तसंच ते गणित असणार आहे, भारतीय जनता पक्षाकडेच गृह खातं असणार आहे। मात्र कुठेतरी तडजोड झालेली आहे आणि महसूल खातं हे जे आहे शिवसेनेला देणार असं शिवसेनेला आश्वासित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे गृह खात्याबद्दलचा पेच जो आहे तो आता मात्र सुटलेला आहे। उद्या होणार ती फक्त शपथविधी सोहळा मंत्रिमंडळ विस्ताराचा। अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।